महत्वाचा सामना सुरू होतोय. मोईन मात्र या ठिकाणी पाहिलं मिळतात आपल्या गोलंदाजीसाठी समोर सुरेश सरोज. पहिला बॉल प्रचंड वेग वेग प्रचंड होता. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने काय वेगात बॉल गेलाय तिकडे. पहिला बॉल मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. वेग आहे या खेळाडूकडे आणि म्हणून तर रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास केलाय या खेळाडूने. नाव मोईन. या वेळेला वेगात बॉल धाव मात्र या ठिकाणी येते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. गेल्या काही वर्षात म्हणजे हा हंगाम जर पाहिलं तर मुकेश रॉयलने विशेष गाजवला आणि एक नवीन टीम या प्रोफेशनल ब्रॅकेटमध्ये दाखल झाली. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मागील 2-3 वर्षात ओमकार मालाडचं फॉर्मला येणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहिलं आहे. चला पुढच्या दोन्ही टीम टॉससाठी या ठिकाणी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. अष्टविनायक आणि प्रणील. बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न अडवला जातोय. कुणाल वडनेरे होते तिकडे. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. चांगली सुरुवात मोईन. अतिशय चांगलं आयोजन आहे. शिस्तबद्ध आयोजन आहे आणि अगदी यानंतर केवळ 3 मॅच. ही मॅच झाल्यानंतर 3 मॅचेस बाकी आहेत. कारण तुम्ही चांगल्या शिस्तबद्धतेने स्पर्धा जर खेळलात तर स्पर्धा योग्य वेळेत सुद्धा संपतात. हो ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला यावेळेला बॉल. वाईट बॉल. वेगातील बॉल पाहिला मिळाला परंतु व्हाईट बॉल प्लस 1 धाव अशा 2 धावा तिकडे मिळतील. मानाची स्पर्धा आहे. प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी या स्पर्धेत आपण पाहतो. फुलटॉस समोर टॅप केलाय आणि तिकडे 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि धाव संख्या 6 वर जाते. दिवेश पारवे जोडीला जर पाहिलं तर सुरेश सरोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला फटका दिवेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. धाव संख्या जर पाहिली तर 6 झाली आहे. नो बॉल. आणखीन एक अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवंतरच्या स्वरूपातील धावा काही थांबता थांबेना. धाव संख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 8 धावा धाव फलकावर. पहिली चोर सुरू आहे.
सुरू ठेवाय मॅच सुरू ठेवायची आहे. धाव संख्या या ठिकाणी झाली आहे ती 8. पहिली ओव्हर सुरू आहे. 8 धावा धाव फलकावर. या वेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला, परंतु त्यावर देखील धाव घेतली आहे. 9 धावा धाव फलकावर. हो, इकडे चांगला बॉल आहे, त्यांना पहिली ओव्हर इकडे संपलेली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 9. एक्स्ट्राचे रन मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. आपण पाहतोय मुंबईचं क्रिकेट, मुंबईच्या अंडर क्रिकेटला आपण पाहतोय. या ठिकाणी चांगलं आणि मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईच्या महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटच्या आज गिरगावर लागलेलं आहे. त्याचं कारण आहे मोठं पारितोषिक आहे, मोठे संघ आहेत, मोठं आयोजन आहे. पहिली ओव्हर संपली. शुभम लोखंडे आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. या मालवण मुकेश रॉयल चेंबूर टीमचे पोस्टर बॉय बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल टप्पा पडतोय, व्हाईट बॉल. हो, इकडे जवळच क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं, त्याचा फायदा इकडे होताना पाहायला मिळतोय आणि पहिली विकेट, पहिला धक्का बसतोय. खेळाडू बाद. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झाला, विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलला येऊ दिलं, बॉलला फिरू दिलं, त्यानंतर बॅट फिरवली, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. बॉलला निहाळावं लागतं, पाहावं लागतं कशा प्रकारे बॉल येतोय, काय वेगात येतोय, कोणत्या टप्प्यावर येतोय, कोणत्या दिशेने वळण घेतोय आणि मग आपल्याला बॅट फिरवावी लागते. दोन चांगले खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध. यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. बॉलचा अंदाज घेतला, बॉल जास्त टर्न तर होत नाहीये ना, नव्हता होत आणि व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. यावेळेला टॅप केला, बॉलला येऊ दिलं याही वेळेला आणि तिकडे स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तोपर्यंत एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मी. धावसंख्येला थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे गोलंदाज शुभम लोखंडे यांचा. हा पाठीमागच्या बाजूला सगळ्या प्रेक्षकांना विनंती, आपण जर गाड्या आणल्या असेल तर रस्त्यात कोणी त्या उभ्या करायच्या नाहीयेत. मुख्य रस्त्यापासून मैदानाच्या दिशेने ज्यावेळेला आपण येत आहात, गाड्या रस्त्यात पार्क करू नये. हो, दांडी 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 गुल. बोल्ड आउट होत आहेत. यष्टा उद्ध्वस्त. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. या षटकात 13 धावसंख्येवर विकेट आली आहे.
13 धावा धावफलकावर आहेत. चांगली गोलंदाजी शुभम लोखंडे करतायत. मतंग सारंग आलेत मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना सामनावीर पुरस्कार देखील मिळवला होता मतंग सारंग. ओ इकडे टप्पा पडतोय, त्यानंतर टर्न होतोय आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल. हो याही वेळेला टप्पा पडल्यानंतर टर्न झालेला बॉल पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 14 धावा धावफलकावर. हे षटक मात्र चांगलं राहिलं पहिल्या षटकाच्या तुलनेत आणि या षटकात फक्त 5 धावा आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 14 धावा. हर्षित मात्र गोलंदाजीसाठी आले. तिकडे व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हर्षित शेट्टी यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. धावसंख्या जर पाहिली तर 16 वर जाताना पाहायला मिळते. सुरेश सरोज कुडा अंधेरीचे जबरदस्त बॅटर आहेत. बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकला मतंग. यावेळेला पुढे सरसावले. फक्त 1 धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मोठ्या फटक्याच्या मोहात न पडताय. प्रत्येक बॉलला 1 तरी धाव घ्यायची रणनीती इकडे आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 17 धावा धावफलकावर. सतरा धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे हर्षित शेट्टी. यावेळेला बॉल आतमध्ये आलाय. अंदाज होता बॉल बाहेर जाईल. शेवटच्या क्षणी आतमध्ये आला परंतु हाही बॉल पाहिला, निहाळला, बॉलवर नजर ठेवली आणि बॉलला टॅप केलाय. 1 रनने धावसंख्या पुढे 18 वर. ओव्हर 3 श्री सुरू आहे. 2 बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी लढत आपल्याला आज पाहायला मिळते. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पहिल्या सेमीफायनलचा दोन्ही कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचं. अष्टविनायक विरुद्ध प्रणिल 11. हर्षित यावेळेला टॅप केलाय. बॉलला समोरच्या दिशेने पाठवलंय 2 धावांसाठी. अर्ध्याने तो बाहेरून अगोदरच आवाज दिला होता वाईड आहे म्हणून, परंतु बॉल खेळला आणि एकदा की कमिट झाले होते हा स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु जसं 2 आला पुन्हा टाळ्या वाजवल्या बाकीच्यांनी. हे तर क्रिकेट आहे. चांगला बॉल तिकडे निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहिलं मिळते. ओव्हर नंबर 3 मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती 20. एक चांगली मॅच, मोठी मॅच आपण सध्याच्या कडला पाहतोय. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल मात्र घोषित केला जातोय. धावा मात्र येत आहेत. 21 धावा धावफलकावर. ओव्हर 3 सुरू असताना चांगली धावसंख्या बनली आहे. याही ओव्हरमध्ये धावा बनलेल्या आहेत. यावेळेला टॅप समोर. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झाली आहे 23 धावा धावफलकावर. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे.
23 धावा धाव फलकावर शेवटचं षटक घेऊन बॉलिंगसाठी येत आहेत चिपळूणचा खेळाडू आहे, माझ्या मते लहान वयातीलच खेळाडू आहे. चिपळूणचे खेळाडू या ठिकाणी जुनेद पाहायला मिळत आहेत. जुनेद लहान वयातच मुंबईला आले, तो चांगला बॉल अडवलाय. अगदी माझ्या मते 13-14 वर्षाचाच असेल खेळाडू. किती आहे जुनेद? यस, 15 वर्ष वयाचा खेळाडू आहे, परंतु त्याचा खेळ त्याला चिपळूणवरून मुंबईत घेऊन आलाय. पाहूया मुंबईकरांना प्रभावित करतील का. वेगात बॉल, यष्टीरक्षकाच्या दिशेने वेग होता या ठिकाणी जुनेदचा. या पहिला पुन्हा एकदा वेगात बॉल होता, त्याला फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 25 धावांवरील धावसंख्या पाहायला मिळते. 3 चेंडूत फक्त 2 धावा दिले. छोटासा जुनेद आलाय चिपळूणवरून आज मुंबईमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. मोठ्या मंचावर मोठ्या स्पर्धेमध्ये आज मालवण मुकेश रॉयल या टीम मधून खेळत असताना पाहायला मिळत आहे. समोर विस्मया ओमकार मालाड सारखा एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही केलेला परफॉर्मन्स मोठ्या संघाविरुद्ध तुम्हाला एका मोठ्या संघात पुन्हा वर्णी लावून देतो आणि तेच पाहायला मिळते जुनेद यांच्या बाबतीत. फुलटॉस, परंतु त्याला टॅप केलं या ठिकाणी मतंग यांनी एका धावेसाठी. मॅच चांगली होणार आहे कारण संघ दोन्ही जबरदस्तच आहेत. जुनेद हो, बॉल मात्र अगदी पहा, याला मी बॅटरची धाडस म्हणेल. कदाचित बॉल सोडून दिला, कदाचित ऑफ स्टंपला सुद्धा लागला असता, परंतु अंदाज त्यांनी घेतला की हा बॉल अगदी मागेच जाणार आहे आणि तिकडे एकदा मिळेल. जुनेद पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 28 धावा. ओ काय बॉल टाकलाय, जबरदस्त वेगात टर्न सुद्धा केला या गोलंदाजाने आणि इकडे यस खेळाडू बाद आहेत आणि हे षटक फक्त 5 धावांचं टाकलं छोट्याशा जुनेदने. वा, त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि धावसंख्या झालेली ती 28, विजयासाठी पाहिजे 29. पाहूया काय होईल दुसऱ्या डावात. अष्टविनायक आणि प्रणील 11. चला टॉस साठी शेवटचा कॉल. ही स्पर्धा शिस्तबद्ध आहे, नियम वेगळेच, प्रत्येकाला काही सांगायची गरज नाहीये, सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रभर या स्पर्धेची ओळख आहे, गिरगावची माऊली स्पर्धेची. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. पुढच्या मॅचचा टॉस आपण करत आहोत. चला टॉस होतोय. प्रणीलचे कॅप्टन आलेत. अष्टविनायक कॅप्टन. चला या रोहित परदेशी, या लवकर.
हा चला टॉस झाला, निर्णय कळवा. अष्टविनायक आरएमपी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रणिल इलेव्हनना बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. इनिंग झालं. हा रबर बॉलची मॅच असताना याची राऊंड न्यायची आपण. हा ही मॅच झाल्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक आहे. पाठीमागच्या रस्त्यावरच्या गाड्या सगळ्या काढल्या जातील आणि त्यानंतर मॅच सुरू होईल. बॅटिंगसाठी पाहिला मिळतात शुभम लोखंडे. ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, एका हाताने चौकार मारण्याची किमया साधणारा हा महाराष्ट्रातील एक वेगळा प्रतिभा संपन्न बॅटर. बॅटिंगसाठी PL लोखंडे मार्क चेंबूर. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. अगदी आपल्याला आठवण झाली टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या कॅच यायच्या, ज्यावेळेला अनिल कुंबळे गोलंदाजी करायचे, ज्यावेळेला हरभजन सिंग गोलंदाजी करायचे किंवा R अश्विन गोलंदाजी करायचे. परंतु तसंच क्षेत्ररक्षण अगदी जवळजवळ सजवण्यात आलेलं आहे. येस, द ग्रेट नीरज बोले या परिसरातील एक लिजेंडरी खेळाडू, त्यांचंही या ठिकाणी या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेलं आहे. या परिसरात एक मोठे खेळाडू साई स्पोर्ट्ससाठी क्रिकेट खेळलंय. किंवा नीरजला मी ज्यावेळेला अंडरआर्म प्रीमियर लीग ज्यावेळेला झाली होती त्यामध्ये देखील खेळताना पाहिलं होतं. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने. सौरभ ठाण्याचे खेळाडू, दुसरा बदला शुभम लोखंडे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर लगावली गेली 29 धावांचा पाठलाग करायचा आहे आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना. आता यानंतर फक्त 2 सेमी आणि 1 फायनल बाकी आहे. 3 सामने फक्त उरलेले आहेत. स्पर्धा चालू कधी झाली आणि संपायच्या दिशेने कधी आली कळलं देखील नाही. एवढं सुंदर आणि शिस्तबद्ध क्रिकेट. एकदा मनापासून मेहनत घेतल्यानंतर सगळं काही चांगलंच होतं आणि आयोजकांनी कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप करायचा होता खरा, परंतु बॉल वेगात निघून गेला यष्टीरक्षकांच्या दिशेने. क्षणार्धामध्ये तुम्हाला मेंदूला चालना द्यावी लागते आणि पाहिजे तसा फटका खेळावा लागतो. बॉल हातातून निघाल्यापासून बॅटरपर्यंत जाईपर्यंत सेकंदाचा काहीतरी हिस्सा असेल तेवढाच वेळ असतो, परंतु तेवढ्या वेळात तुम्हाला मेंदूला चालना द्यायची आहे, तुम्हाला फुटवर्क करायचं आहे, तुम्हाला टायमिंग करायचं आहे, तुम्हाला फटका करायचा आहे, शॉट सिलेक्शन करायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सोपं नाही आहे. अंडरआर्म क्रिकेट, जगातील फास्ट क्रिकेट कोणतं असेल तर ते अंडरआर्म क्रिकेट आहे. परंतु जो अंडरआर्म क्रिकेट खेळला तो कोणतेही क्रिकेट खेळू शकतो. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट सगळे खेळू शकतो. यावेळेला समोर टॅप करण्याचा प्रयत्न, वाह चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळतो सौरभ यांच्या बॅटमधून. 2 धावांचा दुहेरी धावसंख्येचा फटका. दुसरा दिवस आज आपण पाहतोय, परंतु एकही चौकार, मला वाटतं ना जो चौकार मारेल त्याला प्राइज ठेवावा लागेल. अजूनपर्यंत एकही चौकार गेला आणि कमिटीकडून पुरस्कार लगेच घोषित सुद्धा केलाय. जो चौकार मारेल
त्याला विशेष पुरस्कार दिला जाणार आहे कमिटीच्या वतीने. आणि स्पर्धा जर चौकारा विना झाली तर तेवढी माझ्या मनामध्ये खंत राहील कोणी चौकास मारला नाही. यावेळेला पहा पुन्हा एकदा कंट्रोल होता या स्ट्रोकमध्ये, स्वतःला सावरलं, बॉलला येऊ दिलं, त्यानंतर दिशा दिली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर. 29चा पाठलाग करायचा आहे. गिरगाव मध्ये आपण आहात. खोताची वाडी म्हटलं तर गोविंदा दहीहंडी मधील देखील महाराष्ट्रातील ख्यातनाम नाव म्हणजे टेंबी नाका आनंदगे साहेबांची हंडी देखील फोडण्याचा मान या परिसराला मिळालेला आहे. यस, दिवाळी सुद्धा या परिसरामध्ये जर पाहिलं तर हो 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 खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे जवळचे सहकारी अमितजी लोटलीकर साहेब यांचंही आगमन 7 वाजता होणार आहे. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या झाली आहे 4. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. 3 ओव्हरमध्ये करायचे आहेत 25. चला, मीटिंग जास्त नाहीये, पंचांच्या सूचना आहेत. 3 ओव्हरमध्ये करायच्या आहेत या ठिकाणी धावा अजूनही 25. 18 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आम्ही हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगमध्ये अमित लोटलीकर साहेबांचं आयोजन पाहिलं होतं आणि आज त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहिलं मिळेल. पराग शिंदे जादूगर गोलंदाज आहेत, गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु शुभमकडे टॅलेंट आहे. आज दाखवावं लागेल. टीमला गरज असताना तुम्हाला खेळावंच लागेल. टॅप केलाय, समोर आमच्याकडे पाठवलाय 2 धावांसाठी. पहा, तुम्ही काल काय खेळलात याला महत्व नाहीये, तुम्ही आज काय खेळताय याला महत्व आहे. क्रिकेट तुमच्या बायोडाटावर खेळलं जातंय, तुम्ही आज या क्षणाला काय खेळताय याच्यावर खेळलं जातं. आणि शुभम सुद्धा स्वतःला कदाचित ते सांगतो, हो शुभम आज तुला खेळावं लागेल. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुर्री. 2 धावांचा फटका या ठिकाणी, परंतु आम्ही वाट पाहतोय 4 धावांची. जो कोणी 4 धावांचा फटका खेळ, यस, 1000 रुपयाचा पुरस्कार जो कोणी खेळाडू पहिला चौकार मारेल या स्पर्धेमधील. हो, यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा 7 मध्ये येतोय, अगदी चपळतेने त्या ठिकाणी अडवलाही जातोय. पहिल्या 2 बॉलवर दुहेरी धावसंख्या, त्यानंतर अडवला जातोय बॉल. धावसंख्या 8 आहे. अजूनही जर पाहिलं तर 21 ची आवश्यकता मॅचला. 15 बॉल 21. सामना संपलेला नाहीये. यावेळेला पुन्हा समोर, वा, शुभम लोखंडे सध्या चर्चेत खेळाडू आहे. आणि शुभम लोखंडे युट्यूबला असू देत किंवा मैदानावर असू देत, गर्दी होते सध्या. युट्यूबचीही गर्दी आणि मैदानातील सुद्धा गर्दी. आणि शुभमने देखील मात्र आपले रंग दाखवायला सुरुवात केलेत. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि इकडे प्रयत्न तर सुरू केलेले आहेत. या मॅच मध्ये आता रंग भरले जाऊ लागलेत. शुभम लोखंडे दादा फलकावर आहेत. वा, या ठिकाणी बॉलचा अंदाज घेतला, सोडून दिला, व्हाईट बॉल आलेला आहे. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्या 11 वर गेली आहे. अजूनही जर पाहिलं तरी या मॅचला जिंकण्यासाठी 18 ची आवश्यकता आहे. 14 बॉल 18. क्रिकेटच्या भाषेत 4 वर. यावेळेला पुन्हा समोर वेगातील फटका होता आणि अगदी जे पदल आली ते दाखवलं ना, बाहेर येऊन खेळले ना. जे कव्हर्सला काही प्रेक्षक आहेत जरा सावधान, म्हणजे कदाचित तुमच्या डोळ्याला सुद्धा बॉल लागला असता. जराशी काळजी घ्या. अगदी शिताफीने काम करत आहेत प्रतीकजी शितप, आपले विशेष कौतुक. शुभम लोखंडे इन ऍक्शन. ओ, टॅप केलाय आणि तिकडे मोठा मासा गळाला लागलाय. रनआउटच्या स्वरूपात शुभमच बाद होत आहेत. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 12.
2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे ती 17. या ठिकाणी नवीन बॅटर येताना पाहायला मिळतात मैदानाच्या दिशेने करण सोडा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. 12 बॉलमध्ये 17. सामना संपलेला नाहीये. अरुण येतात मात्र गोलंदाजीसाठी. कुर्ला बैलबाजार परिसरातील खेळाडू करण चेंबूरचे खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. 12 मध्ये 17. छोट्याशा चौकोनातील क्रिकेट, छोट्याशा बॉक्स मधील क्रिकेट, म्हणून तर या क्रिकेटला बॉक्स क्रिकेट म्हणतं. जरी हा छोटासा बॉक्स असेल, आमच्यासाठी बरंच काही आहे. इकडे मिळालेले विजय, इकडे झालेले पराभव, इकडे मारलेल्या उड्या, इकडे मिळालेला आनंद, इकडे आलेले डोळ्यातील अश्रू, हे काही खूप वर्षपूर्वीपासूनचे आहेत. टॅप केलाय, समोर खेळलाय, एक धाव तिकडे मिळणार आहे. या आनंदाला पारावार नाही. ज्या वेळेला जिंकतो ना त्याची काही बात वेगळीच असते. पराभूत झाल्यानंतर सुद्धा जर पाहिलं तर अश्रू आम्हाला लपवता येत नाहीत. हे सगळं काही आहे या छोट्याशा बॉक्समधील आहे. चांगलं खेळल्यानंतर वाजलेल्या टाळ्या, याच बॉक्समधल्या टॅप, समोरच्या दिशेने अगदी आमच्याच दिशेने टॅप केलाय सौरभ यांनी आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मी ते. पहिल्याच बॉलवर दुसरा बॉल या ठिकाणी पाहिला. 15 14 पाहिजे. 10 मध्ये 14. छोट्याशा बॉक्सच्या किमया, छोट्याशा बॉक्समधील आठवणी, चांगले खेळल्यानंतर डोक्यावर घेतलं प्रेक्षकांनी याच बॉक्समधल्या खेळाच्या जोरावर. ओहो, बॉल गरकन फिरला आणि दांडी 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 गुल. छोटासा बॉक्स आणि या छोट्याशा बॉक्समधील आठवणी. चांगलं नाही खेळलं तर प्रेक्षकांनी कधी कधी ओरडले सुद्धा, परंतु त्याच प्रेक्षकांनी लगेच प्रोत्साहन देखील दिलं. नव्याने पुन्हा एकदा चांगलं खेळा, आम्ही तुमच्या बरोबरी आहोत. टॅप. धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहिलं मिळेल. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 8 बॉल 13. 5 वर. पाहूयात काय होईल. चौकार मारणाऱ्या खेळाडूला 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. तुषार बॅटिंगसाठी पाहिला मिळत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. धाव संख्या 1 ने पुढे. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होतोय. ओव्हर संपल्या 3 आणि धाव संख्या झालेली आहे ती 18. 6 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 11.
6 मध्ये 11. सामना संपलेला नाहीये. दिवेश पारवे शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गिरगावकरांना सुद्धा अंडरआर्म क्रिकेटमधील मात्र एक ख्यातनाम खेळाडू मग गिरगावची माऊली चषक असेल, जय आंबे असेल, या 2 स्पर्धांच्या माध्यमातून आवर्जून ते पाहायला मिळतात. आज एवढं मोठं पारितोषिक आणि विशेष म्हणजे मोटरसायकल 2025 ची मुंबई शहरातील अंडरआर्म क्रिकेटची पहिली बाईक इकडे दिली जाते. हो, तुषारचं कौतुक करावं लागेल. कसा बसा सोडला हा बॉल, अन्यथा पायावरच आदळला असता. परंतु बॉल सोडणं ही सुद्धा कला आहे. आणि इकडे 6 मध्ये 10. सामना संपलेला नाहीये. वेगवान फटका. हो, काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त. सोपं नाही अशा प्रकारची फिल्डिंग करणं. आणि सुरेश सरोज यांनी ज्या पद्धतीने हा चेंडू अडवलाय, लाजबाब. आता मात्र समीकरण बदललंय. शेवटचे 5 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 5 बॉलमध्ये 10. तुषार वेगवान फटका. समोर खेळत आहेत, तिकडे 2 धावा आलेल्या आहेत. यस, अशाच प्रकारचे सगळे फटके मारावे लागतील. आता 4 बॉल बाकी आहेत आणि 8 धावा करायच्या आहेत. आणि जर का चौकार आला मजा येईल. फटका चांगला आलाय आणि त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. अजूनही जर पाहिलं तर बॉल बाकी आहे त्या ठिकाणी. 3 बॉल आणि 7. 3-7. दिवेश पारवे येईल का चौका एखादा. तुषार. ओ, इकडे विकडे त्यांना पाहायला मिळतंय. कव्हर्सला खेळणे. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. कुणाल वडनेर येतात बॅटिंग करण्यासाठी. नुकताच ज्यांनी जुन्नरला मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळवला होता, कुणाल वडनेरे. 2 बॉल 7. येईल का चौका. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही, फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. वेगवान फटका समोरच्या दिशेने, परंतु तटबंदी नाही भेदू शकले. आणि आता केवळ औपचारिकता मॅचची. 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. सहा धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय आणि इकडे मॅच फिनिश. 20 ओमकार मालाड सेमीफायनल मध्ये दाखल. पाठीमागे कोणाच्याही बाईक
पुरस्कार दिला जातोय. बाबांसाठी सर्वोत्कृष्ट यस शिवसेना उपशाखा प्रमुख शुभम गुगे संघातील सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. जुनेद या जुनेद छोटासा जुनेद जो रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधून या ठिकाणी आला आणि खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. सोपं नाहीये लहान वयातच तुम्हाला मुंबईच्या व्यावसायिक क्रिकेटसाठी इकडे बोलावणं आणि तुम्हाला टीममध्ये खेळणं आणि त्यानंतर तुम्ही हा पुरस्कार जिंकणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून आपण एकदा जोरदार टाळ्या या जुनेदसाठी झाल्या पाहिजेत. आणि मलाही एक फोटो काढण्याचा मोह आवरत नाहीये या जुनेद बरोबर. जुनेद कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना आणि कशा प्रकारचं क्रिकेट असतं तुमच्या गावाकडे? चांगला वाटला ही स्पर्धा खेळताना. आणि क्रिकेट असंच असतं की रबर बॉलने खेळता की टेनिस बॉलने खेळता? टेनिस बॉलने खेळतो. म्हणजे रबर बॉलचा हा अनुभव पहिल्यांदाच होता? होय. पहिल्यांदाच रबर बॉल खेळून सुद्धा सामनावीर पराभूत संघातील खेळाडूंमध्ये घेतलाय. कॅमेरामन व्यवस्थित फोकस करा. हा खेळाडू आज या गिरगावची माऊली सुवर्ण चषकाच्या निमित्ताने मुंबईत आलाय खरा, परंतु लहान वयातच खूप प्रभावित करून गेला. आणि मी आवर्जून ग्वाही देईल अभ्यासही कर. आणि त्याच्या बरोबरीने मात्र महाराष्ट्रातील येणाऱ्या कालावधीमधील अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा गाजवायला सज्ज झालाय हा चिपळूणचा गोलंदाजीतील युवा सितारा. जोरदार टाळ्या. मी आमंत्रित करेल या ठिकाणी मतंग सारंग आपण यायचं आहे. शुभमजी गुगे पुरस्कार देतील. जबरदस्त कामगिरी. याही अगोदर एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, लगातार दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी मतंग सारंग. मतंग चांगले कबड्डीपटू आहेत. मतंग चांगले कांजूरच्या हे सत्यमधून कबड्डी सुद्धा खेळलेले आहेत. हा यात छत्रपती गोविंदा पथकातील देखील कांजूरमार्गचे सदस्य आहेत. सिद्धी पॅकरच्या 2 सोन्याच्या चेन सुद्धा जिंकलेल्या आहेत. असा खूप सारी उपलब्धता या खेळाडूकडे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 9 पारितोषिक आहेत मॅन ऑफ द मॅचची, ती सुद्धा या ठिकाणी मात्र मिळवतात लगातार दुसऱ्या मॅच मध्ये. मी तर म्हणेल बाईकवर एक पाय तर टाकलाय आता म्हणावायला हरकत नाहीये. पाहूया. दिल्ली अभि दूर आहे परंतु खूप चांगली कामगिरी. आणि एक मोबाईल सुद्धा त्यांना या ठिकाणी दिला जाणार आहे. जबरदस्त कामगिरी मतंग सारंग या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. लगातार 2 मॅच जिंकत असताना त्यांनी हा कारनामा केलाय. मतंग कसं वाटतं 2 मॅच जिंकलेत आणि आता बाईकसाठी दावेदारी सुद्धा तुझा थोड्या